नमस्कार, महत्त्वाची बातमी अकोट येथून येते आहे। अकोट शहरातील रहिवासी अजय तेलगोटे यांनी विकत आणलेल्या महिला गृह उद्योग अकोला निर्मित खस्तापुरीच्या पॉकेटामध्ये मेलेली पाल आढळली असून हा प्रकार केवळ अस्वच्छ उत्पादनाचा नाही तर फूड अँड ड्रग्ज विभागाच्या निष्क्रियतेचा आणि संगमताचा पुरावा असल्याचा गंभीर आरोप आता करण्यात आला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तक्रारदार अजय तेलगोटेचा थेट आरोप आहे की 2 दिवसांपासून अकोल्यामध्ये असिस्टंट कमिशनर फूड अँड ड्रग्ज देवानंद वीर यांचा फोन करत असून ते माझा फोन उचलत नसून मुद्दाम दुर्लक्ष करत आहे। हा प्रकार उद्योगपती आणि विभागातील अधिकाऱ्यांच्या संगमताचा आहे की काय, तसेच नागरिकांना जीव धोक्यात टाकून विभाग मूकबधीर आहे का असा प्रश्न आता नागरिकांमध्ये निर्माण होतो आहे। सदर प्रकरणामध्ये ज्वालादीप क्राइम पेट्रोल थेट फूड अँड ड्रग्ज अकोला येथील विभागामध्ये पोहोचले असता असिस्टंट कमिशनर देवानंद वीर हे गैरहजर आढळले व तेथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांची कबुली दिली की साहेब आम्हाला सांगून जात नाही, कुठे जातात हेही आम्हाला माहित नसते। हा गैरहजरपणा अधिक संशयास्पद ठरत असून कायदेशीर बाजूचा विचार केला असता कलम 26 नुसार सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पुरवण्याची जबाबदारी उत्पादकांची असते। कलम 51 सब स्टँडर्ड विक्रीवर दंड, कलम 59 अनसेफ फूड पुरवल्यास 6 महिने ते आजीवन कारावास दंड होतो। तसेच भारतीय दंड संहिता कलम 272 अपद्रव्य मिसळलेले अन्न विकणे 6 महिने कैद अधिक दंड, कलम 336 लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणे हे सर्व प्रकारचे गुन्हे नोंदविणे आवश्यक असून ज्वालादीप क्राइम रिपोर्ट विभागाचा इशारा फूड अँड ड्रग्ज विभाग झोपले राहिले तर कायदेशीर लढाई उभी केली जाईल व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही असं सुद्धा इशारा दिलाय।